नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय आहे? जहाचा महारा. तर या धड्यात लेखकने काय सांगितले आहे चला बघूया. पहिला आपण बघणार आहे कविता लेखकचा परिचय. पहिला आपण बघणार आहे लेखिकाचा परिचय. काय बघणार आहे? लेखिकाचा परिचय. तर चला बघूया. लेखिकाचं नाव काय? अनुराधा मोहिनी. काय आहे त्याचं नाव? अनुराधा मोहिनी. यांचा जन्म 21 सितंबर 1961, नागपुर, महाराष्ट्र. परिचय: अनुवाद के क्षेत्र में अनुराधा मोहिनी जी ने अमूल्य योगदान दिया है तथा आपने विविध भाषी कोशों की निर्मित में सहभाग, वैचारिक एवं ललित पुस्तकों का संपादन किया है। प्रस्तुत कहानी में लेखिका ने संकल्प शक्ति और उसके समुचित क्रियान्वयन से असंभव काम को संभव करने की प्रेरणा दी है. आता इथे लेखिका जे आहे त्याने काय म्हणले आहे की आपला जो संकल्प होतो, आपला जो दृढ संकल्प होतो त्याला कसा करायचा आणि कोणताही कार्य असंभव नाही होते. त्यांचा म्हटला आहे, त्यांचं मत आहे की कोणतंही कार्य असंभव नाही होता, त्याला संभव कसा बनायचा हे आपल्यावर वरती होता. तर चला बघूया या धडात लेखिकाने काय दिले आहे. चला. यशवा गांव की पाठशाला की घंटी बजी, धुआंधार बरसात हो रही थी. यशवा गावाची पाठशालाची घंटी वाजली आणि धुआंधार म्हणजे खूप पाऊस येत होता. वर्षा के कारण प्रार्थना मैदान पर न होकर कक्षा में संपन्न हुई. वर्षा होत होती, पाऊस होत होता म्हणून प्रार्थना मैदानावर नाही झाली, विद्यालयाचे कक्षातून झाली. उपस्थित लेते हुए गुरुजी ने देखा कि आज कक्षा में बहुत कम विद्यार्थी है. जेव्हा उपस्थित घेत होते गुरुजी तेव्हा बघितले की आज खूपच कम विद्यार्थी आले आहेत. आज इतने विद्यार्थियों के अनुपस्थिति रहने का कारण क्या है? आणि त्यांनी विद्यार्थीला बोलले की आज इतके कम विद्यार्थी कसा आले आहेत ते विचारले विद्यार्थ्यांना. वही नाला गुरुजी सबने एक स्वर में उत्तर दिया. तेवढाच सगळे विद्यार्थीने एका स्वरावर म्हणजे एक सूरवर सांगितले, तोच नाला. सबने एक स्वर में क्या बोला? उत्तर दिया, तोच नाला, तेच नाला. आता हे नाला कोणता आहे चला बघूया. आता तुमच्या समोर एक चित्र आलं आहे बघा. हे नाला आणि हे विद्यार्थी जे विद्यार्थी वर्षा पाऊस आले आहेत तेवढ्यात ते विद्यार्थी का नाही जाऊ शकला पाठशाळेला किंवा शाळेत, हे विद्यार्थी आहे आणि हे वो नाला आहे. तर आता बघूया. यसबा गांव के ठीक बीच से एक नाला बहता था. यसबा गावाचा ठीक बीचों बीच एक नाला वाहत होता. गाव की वस्ती नाले के एक तरफ थी आणि गावाची वस्ती ते नाल्याचे एक तीरावरती होती. पाठशाला और खेत दूसरी तरफ थे आणि पाठशाला म्हणजे विद्यालय किंवा शाळा आणि शेती दुसरे तरफे होती. बरसात के दिनों में नाले में कई बार 4 से 5 फीट तक पानी भर जाता. जेव्हा पाऊस पडत होते त्या दिवशी 4-5 फीट पानी असा भरून जात होता. बड़े बुजुर्ग तो किसी तरह अपने गाय बैलों के साथ नाला पार कर खेतों में चले आते. आणि जसे कसे जे म्हातारे होते ते आपला बैल किंवा गाय सोबत नाला पार करून जात होता. परंतु पाठशाला आने के लिए नाला लागना विद्यार्थी के लिए संभव नहीं था. परंतु विद्यालय जायला जे विद्यार्थी होता, जे मुले होते त्यांना संभव नहीं होता नाला पार करून जायचा. जब जब जोरों की बारिश होती उस दिन कक्षा में विद्यार्थियों की
उपस्थित पर असर पडता. जेव्हा जेव्हा खूप पाऊस पडतात तेव्हा तेव्हा विद्यार्थीचे उपस्थितीत कमी पडते विद्यालयाला किंवा शाळेला. अनेक बार विद्यार्थी पूरे सप्ताह पाठशाला नहीं जा पाते. काही दिवस तर असं होतं की पावसामुळे खूप विद्यार्थी एक सप्ताह म्हणजे एक पूर्ण सप्ताह किंवा 7 दिवस विद्यालयाला नहीं जाते. इसके चलते गांव में बरसात नाले में भरा पानी, पाठशाला से छुट्टी, ये सबा की यही कहानी, ये गीत गांव में प्रचलित हो गया था. आणि असंच चालत राहतात. गावातून खूप पाऊस पडते, नाला भरते आणि पाठशाळेला सुट्टी होते. असा यशवंतची ही कहाणी प्रसिद्ध झाली होती. त्यावरून गावाचा एक गीत भी प्रचलित झाला होता. तर आता पुढे बघूया. समजलं ना तुम्हाला? पाठशाला में अनुपस्थिति का विद्यार्थियों की पढ़ाई पर बुरा प्रभाव पड़ता. आणि जेव्हा विद्यार्थी शाळामध्ये अनुपस्थित होते तेव्हा विद्यार्थीचा अभ्यासात खूप बुरस प्रभाव पड़त होता. अच्छी श्रेणी लाने वाले विद्यार्थी भी वार्षिक परीक्षा में पीछे रह जाते. जो चांगला विद्यार्थी होते, जो चांगला विद्यार्थी या कारणबद्दल ती विद्यार्थी वार्षिक जो परीक्षा होते त्यातून खूप मागे राहत जात होते. सब परेशान थे पर क्या करते, मार्ग असंभव था. खूप लोक परेशान झाला होता, पण काय करायचं? मार्ग जो होता त्यांचा समोर ते असंभव होता. त्याला कसा संभव करायचा ते विचार त्यांचा चालत होता. असंभव में मूल शब्द संभव होता है. त्यातून लेखिकाने खूप आवडती गोष्ट सांगितली आहे, खूप छान गोष्ट सांगितली आहे. तर काय आहे चला बघूया. असंभव जे हे शब्द होता त्यांचा मूळ शब्द काय आहे? संभव. म्हणजे कोणताही कार्य किंवा कोणताही कार्यक्रम कोणताही हे असंभव नाही असतात. त्याला संभव कसा बनायचा हे तुमच्यावर आहे. यही संभावना एक दिन एकाएक काम कर गई. आणि हे जो बोल आहे ते एकाएक काम केली होती. हुआ यह कि उस दिन भारी वर्षा के कारण येसबा के अधिकांश विद्यार्थी पाठशाला नहीं जा पाए थे. त्या दिवशी खूप वर्षा होती म्हणजे खूप पाऊस होती. तर येसबा गावाची जे मुले होते ते शाळा नाही जाऊ शकत होते. ते शाळामध्ये नहीं जाणार ऐसा त्यांने सांगितले है. दोपहर बाद बरसात थोड़ी रुकने पर चौपाल में बरगद के पेड़ थे. नीचे चबूतरे में बैठे वे आपस में बातचीत कर रहे थे. आणि गावाचं जवळ एक बरगदचा वृक्ष होता. त्यात खाली मुले बसले होते. कुठे बसले तर चबुतऱ्यावर बसले होते आणि एकमेकांशी बोलत होते. तेव्हा तुषार म्हणाला, तभी तुषार ने कहा, अरे इस बरगद के पेड़ में तो भूत है. तेव्हा तो म्हणाला, या बरगदच्या वृक्षावर काय आहे? भूत आहे असं म्हणाला. इस बरगद के पेड़ में भूत है, यहाँ क्यों बैठे हो? तुम्ही काय इथे बसला आहे? इथे तर भूत आहे. तेव्हा भूत सब कोरी कल्पना और बकवास आहे. तेवढा तो म्हणाला, भूतवीत असे काहीही गोष्टी नाही होती. हे मात्र एक कल्पना आहेत. हे सगळे बकवास आहे. म्हणजे यांचा काहीही अर्थ नाही आहे असा त्याने म्हणले. क्या हम में से किसी ने भूत को देखा है? क्या आपला लोक जो आपण आहे इथे तुम्ही लोकांचं कोणीही भूत पाहिला आहे का असा त्यांनी प्रश्न विचारले. सवाल केवळ मनगणत बातें हैं. आणि ते काय म्हणाल, हे आपल्या मनाचा विचार आहे, असा काहीही नाही आहे. जुई ने कहकर बातचीत आगे बढ़ाई. आणि जुई जो आहे ते बोलून ते बातमी जे आहे ते खत्म केली आणि मागे बोलली. आज एक और अनुपस्थित लग गई मेरी. तो म्हणाली, आज परत माझी विद्यार्थ्याला किंवा शाळेला एक अनुपस्थिती लागली. अब तक 14 अनुपस्थितियां हो चुकी है इस बरसात में. आणि म्हणाली की आतापर्यंत माझा 14 अनुपस्थिती लागली विद्यालयाला. उज्ज्वला ने परेशानी भरे स्वर में कहा. आणि उज्ज्वलाने ते खूप परेशान होती आणि त्यातून म्हणाली, मेरी तो कुल उपस्थिती ही शायद 14 होगी. आणि म्हणाली, माझ्या पूर्ण उपस्थिती फक्त 14 ही राहणार असा बोलली.
शुभम ने कहा तो सब हंस पड़े आणि तेवढाच शुभम म्हणाला आणि सगळे हसू लागले. लेकिन क्या हम हर बरसात में ऐसे ही चर्चा करते रहेंगे और अपनी पढ़ाई का नुकसान होने देंगे? तेवढ्यात म्हणाला की आपण सगळं का दरवर्षी याच पावसाचा चर्चा करणार आणि आपली जो पढ़ाई आहे त्यांचं नुकसान करणार का आपण, असा त्यांनी बोलले. क्या हम ऐसे ही हात पर हात धरे बैठे रहेंगे का आपण सगळं असं हातवर हात धरून बसणार का, असं त्याने बोलले. आशिषने गंभीर स्वर में पूछा. तेवढ्यात आशिष खूप गंभीर होता आणि त्या स्वरात ते म्हणाला, काय म्हणाला बघा, हम कर भी क्या सकते हैं, आपण काय करू शकत का, हम तो बच्चे, आम्ही मुलं आहे. तुषार ने कहा, सच कहा तुषार तूने, हम सब बच्चे कर भी क्या सकते, आणि तो म्हणाला, आपण सगळं मूल आपण काय करणार आहे. इस वाक्य को गीत की तरह गाकर एक साथ तालियां बजाकर वहां बैठे बच्चों जोर जोर से हसने लगे. आणि त्यातून त्याने काय केलं, हे जो वाक्य होतं आपण काय करणार, आपण काय करणार, आपण सगळं तो मूल आहे, त्यावर त्यांनी एक गीत तयार केले आणि जोरात ताल्या वाजवाजो जोर जोर हसू लागले. हसो मत कोई कुछ कर सकता है तो वो हम ही है. त्यातून एक म्हणाला की हसू नये, आपणही काही करणार आहे, असा सांगितले. आत्मविश्वास भरा स्वर दामिनी का था, आणि हे स्वर कोणाचा होता, दामिनीचा होता. आणि म्हणाले, हर समस्या का निदान संभव है. कोणताही समस्या आहे त्याचा पण एक संभव निदान आहे. कोणता निदान आहे, चला बघूया. प्रकृति ने विचार करने के लिए हमें बुद्धी दी है. जे प्राकृतिक आहे त्यांना आपला विचार करायला आपल्या शरीरात एक बुद्धी दिले आहे. मुझे विश्वास है कि हम सब मिलकर विचार करेंगे तो कोई ना कोई रास्ता अवश्य मिलेगा. आणि तो म्हणाली की आपलं सगळं बसून काही विचार करणार तो कोणताही मार्ग भेटणार, आपल्याला अवश्य भेटणार. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि तो म्हणाली, जेव्हा लोक एकजूट होके कोशिश करणार, मतलब सगळं असंभवचं कार्य संभव करणार, तर कधीही आपल्याला हार नको भेटू, असा म्हणाली होती. दामिनी की बातें ने बातचीत का माहौल बदल दिया. आणि दामिनीचे याची जो बातमी होती, याची जो बोलणी होती, त्यात माहौल बदल केली होती. हर कोई गंभीर होकर समस्या के हल के बारे में सोचने लगा. प्रत्येक जण जे तिथे बसले होते, प्रत्येक जण या समस्याचा हल शोधून लागला की आपल्याला कसं यांचा हल भेटणार आहे. हम मिल गया. तेवढ्यात म्हणाले की हल भेटला. आता कोणता हल होता, चला बघूया. हम बरसात में भी पाठशाला जा सकते. आणि तो म्हणाले की आम्ही पावसात पण विद्यालय किंवा शाळा जाणार आहे. तर कशा जाणार आहे, चला बघूया. आशिष की आंखों में चमक और स्वर में उत्साह था. त्यांचा डोळ्यात खूप चमक होते, तेज पसरला होता आणि स्वरात खूप उत्साह होते. जोरात तो म्हणाला, कसे. सबने एक साथ पूछा, हम नाले पर पुल बनाएंगे. सब जे लोक आहेत ते सगळ्यांना एकच स्वर म्हणाले, कसे. आणि त्याने बोलले, आपण सगळे मिळून काय बनवणार, पूल बनवणार. कसा, बघा. पूल. मित्रों के स्वर में आश्चर्य का भाव कर आशीष ने आत्मविश्वासपूर्वक उत्तर देते हुआ कहा, हा पूल. आणि लोकांचा स्वर ऐकून ते आत्मविश्वास, मतलब स्वतःचा मनाचा असा संपूर्ण विश्वास आहे, असं उत्तर दिले, होच पूल. काय, हो पूल. विज्ञान की पुस्तक में हम सब ने पुल की जानकारी पढ़ी है. विज्ञान या पुस्तकावर आपल्या सगळ्यांना पूल कसा बनवायचा आहे याची जानकारी दिली आहे आणि आपण अभ्यास पण करत आहे. जब कभी शहर गए हैं, बड़े बड़े पुल देखे भी हैं. जेव्हा आपण शहरला गेले आहेत तेव्हा आपण बघितले आहे पुलाला कसे आहे, मोठ्या मोठ्या पुलांना आपण बघितले आहे. अंतर्जाल से हम जानकारी भी प्राप्त कर सकते. आणि त्या अंतर्जालावर कोणीतरी तो आपल्याला ते मार्ग पण भेटणार आहे. गांव का नाला बहुत ही ज्यादा चौड़ा नहीं है, हमें लगभग 10 फीट का पुल बनाना होगा. आणि जो गावाचा जे नाला आहे ते खूप मोठा नाही आहे, तर आपल्याला 10 फीटाचा पूल बनवावा लागेल. किती, 10 फीटाचा. किती, 10 फीटाचा.
पुल बनाने का विचार जंगल की आग की तरह यसबा गाव में फैल गया आणि पूल हा बनवायचा आहे असा हा विचार जंगलातून आग जसा जंगलातून आग फिरतं ना की एक लाकड जळलं की दुसरं जळतं परत परत असंच हा जो विचार आहे हा जो बातमी झाले होते मुलाला असा गावभर पसरली। हर व्यक्ति इस विचार और विद्यार्थी के हौसले की प्रशंसा करत था। प्रत्येक व्यक्ती यांचा विचाराचा हौसला म्हणजे प्रशंसा केले होते की या विद्यार्थ्यांना हौसला केले आणि पूल बनवायचा असा विचार पण केले। तर चला बघूया। तर आज आपण काय शिकलो की कोणताही असंभव कार्य नाही होतो। आपल्याला त्याला संभव कसा करायचा हे आपला मार्ग शोधून करायचा आणि एकजूट मिळून जेव्हा आपण कार्य करते त्याला आपल्याला संभव भेटतात आणि त्यांचा फल पण आपल्याला भेटतात। तर जेव्हा कधी तुमच्या येथे या कुठे पण असं झाला तर तुम्ही विचार करा, लोकांना एकजूट करा आणि त्याची बातमी करा, बोलून घ्या की कसं करा आणि कसं नाही। कारण की एका एकाचा जो ते धडा असतात, एका एकाच्या जो बातमी असतात त्याच्यात खूप सारे प्रश्न जे आहे त्यांचं उत्तर आपल्याला भेटलं जाते। तर असं कधीही झाला तर तुम्ही मार्ग शोधून या, नाही की कुठेतरी बसून त्याचा विचार करत राहा। धन्यवाद।